ज्या माणसानं हे बोलत होते त्यांचं नाव अकबरुद्दीन ओवैसी. ज्या माणसांचं एक विधान जे आजही त्यांच्या बाबतीत बोललं जातं, त्यांनी म्हटलं होतं 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, हिंदू मुसलमान काय ते होऊन जाईल. आज एमआयएमचे ते नेते असं म्हणतायत की भगवान मुझसे ये काम करवा रहा है हिंदुओं का, आणि त्यांचा तिकडे कुठलं ते लाल मंदिर असेल, त्या मंदिराचा दरवाजाचा काहीतरी इश्यू असेल, त्याला एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी तिकडच्या सरकारकडनं पैसे मिळवून देत आहेत. मेरा सबसे पहला माझा पहिला प्रश्न याच बाबतीत असेल, ये कब से होने लगा? अभी एमआयएम हिंदुओं की पैरवी करने लगी. शिवसेनेचा जेव्हा जन्म झाला होता ते टोटली अँटी मुस्लिम होतं. बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्टेजवर यायचे तर सगळ्यात जास्त शिव्या कोणाला द्यायचं तर ते मुस्लिम समाजाला द्यायचे. आज ती पार्टी तशी आहे का? त्यांचा पुत्र असा आहे का? आज मुस्लिम समाजालाही ते तिकीट देतं आणि त्यांच्या पक्षातून मुस्लिमही निवडून येतात. ते काळ वेगळा होता, हे काळ वेगळं आहे. त्याच अनुषंगाने अकबर ओवैसी साहेबांनी जे म्हटले अनेक वर्षापूर्वी, आज काळ वेगळा आहे, आज सगळ्यांना समजलेलं आहे. बघा, दुर्दैव हे वाटतं की जे नारा देण्यात आला होता की बटेंगे तो कटेंगे, माझा नारा आणि माझा पक्षाचा नारा हे आहे आता की एक रहेंगे तो मजबूत रहेंगे. पण मग माझा एक प्रश्न आहे, मी यापूर्वी सुद्धा माझ्या गटामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की जर का आता थेट अकबरुद्दीन ओवैसी पण नाही, म्हणजे असदुद्दीन ओवैसी तर बोलतात जनरली सेक्युलर लाइन्स पण आता अकबरुद्दीन ओवैसी हे म्हणत असतील तो आपके पार्टी का जो नाम है मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, और ये सवाल मैंने आपसे पहले भी पूछा है, तर माझा आता प्रश्न आहे मग तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव मजलिस-ए-इत्तेहादुल आलिमीन याने सबकी पार्टी क्यों नहीं रख देते? तर दुर्दैव हे आहे की सगळं लोक नावाच्या मागेच लागलेले आहे. माझ्या शहराचं नाव बदला, हे प्रश्न बघा, सगळे जातींचे एक एक पक्ष आहे. तुम्ही अकाली दलला हे का नाही बोलतो? अनेक असे पक्ष आहे ज्यांना आपल्या, पण व्हॉट इज देअर इन अ नेम? काम महत्वाचं आहे का नाव महत्वाचं आहे? समजा मी नाव बदललं पक्षाचा तर काही धोरण बदलणार आहे का, की पॉलिसीज बदलणार आहे का? जे आहे ते आहे. तर मला असं वाटत नाही की हे इतका महत्वाचा प्रश्न आहे. हे खरी गोष्ट आहे की एआयएमआयएम पक्षाची जेव्हा स्थापना झाली होती आणि आजपर्यंत प्रामुख्याने मुस्लिम समाजाचा सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल आपण कशा त्यांचा अपग्रेड करू शकतो याचा एक प्राईम फोकस आहे. याचा अर्थ हे नाही आहे की दुसरं जे दुर्लक्षित हे आहे समाज आहे त्यांना आम्ही सोबत घेऊन चालत नाही. माझ्या शहरामध्ये तुम्ही बघा, अनेक दलित समाजाचे लोकांना आम्ही तिकीट दिले, निवडून आणले, त्यांना महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेत्याचा पद दिला. अनेक असे हैदराबादमध्ये अनेक असे लोक आहे जे ओबीसी समाजातले, हिंदू समाजातले लोक आहे. उत्तर प्रदेशमध्ये अनेक राजपूत समाजाचे लोक आमच्या पार्टीचे पदाधिकारी आहे आजच्या घडीला. तर काय आहे की अकबरुद्दीन ओवैसी जेव्हा ते बोललं होतं तर दर न्यूज बुलेटिनमध्ये तो विषय होता, चर्चेचा मुद्दा होता. आता इतका चांगला बोलला, माझी विनंती आपल्याला आहे हे पण दाखवा ना दर बुलेटिनमध्ये, सगळ्या बुलेटिनमध्ये हे पण दाखवा आणि सांगा लोकांना की बघा या माणसामध्ये कसा परिवर्तन झालेला आहे. देशासाठी चांगलं आहे, महाराष्ट्रासाठी चांगलं आहे. परिवर्तनचं तेलंगणामधलं माहित नाही, महाराष्ट्रामध्ये वेगळं परिवर्तन चालू आहे. महाराष्ट्र एकीकडे 1707 मध्ये पण आहे, जब औरंगजेब का इंतकाल हुआ था, और हम यहाँ पे भी अभी 21वीं सदी में भी है. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जी आता कॉन्ट्रोवर्सी सगळी झालेली आहे ती छावा फिल्म हा त्याच्यातला स्टार्टिंग पॉइंट होता, अबू आझमीचं बोलणं हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट होता की औरंगजेब काय चांगलं केलं, काय केलं असेल ते, का नितेश राणेंची विधानं त्याला कारणीभूत होती? स्टार्टिंग पॉइंट कोणता होता? कुठून सुरू झालं सगळं? तुमचं काय आकलन? मागच्या 1 महिन्यापासून जे काही घाणेरडी राजनीती आपल्याला बघायला मिळत आहे. दररोज माझ्या घराच्या समोर पत्रकार येऊन उभे राहतात, सर कुछ तो बोल दो ना. म्हणजे इतकं लाईटली की मी काहीही बोललो तर कुठेतरी एक बातमी आपल्याला तयार करायची आहे. कुछ तो बोल दीजिए ना सर. एक मोठा पत्रकार हिंदी चॅनलचा जे फक्त सेन्सेशनलाइज करते न्यूजला, ते माझ्या घराच्या समोर येऊन उभे राहिले अनेक तास की सर मैं दिल्ली से आया हूं और मुझे आपका इंटरव्यू लेना है. मी म्हटलं मी कुणालाही देत नाही, मी याच्या बाबतीत बोलणार नाही कारण माझ्यासाठी हे महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. तर ते माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसले
आणि त्यांनी मला विनंती केली, सर मैं इतनी दूर से आया, आप भी पत्रकार थे सर, थोड़ा सा इंटरव्यू दे दीजिए ना. मी